नमस्ते फ्रेंड्स. आजच्या टॉपिकमध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचे दोन ॲप्लिकेशन अभ्यासणार आहोत. पहिलं ॲप्लिकेशन आहे प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल आणि सेकंड ॲप्लिकेशन आहे द प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. तर आपण फर्स्ट प्रॉपर्टी बघूया. प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल. तर या प्रॉपर्टीचं स्टेटमेंट मी अगोदरच इथे लिहिलेलं आहे. द बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रँगल डिवाइड्स द साईड ऑपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साईड्स. तर आपल्याला या स्टेटमेंटवरून प्रथम डायग्रॅम काढावा लागेल. काय काढायचे डायग्रॅममध्ये? बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रँगल. एक ट्रँगल काढायचा आहे, ट्रँगलच्या एका अँगलचा बायसेक्टर काढायचा आहे. आपण ट्रँगल काढून घेऊया. ट्रँगलला नाव देऊया ट्रँगल ABC. त्याच्या एका अँगलचा आपण बायसेक्टर काढूया. तो समजा BC ला D मध्ये इंटरसेक्ट करतो. आता डायग्रॅममध्ये जे काय दिसतंय ते आपल्याला गिवन मध्ये लिहायचं आहे. गिवन काय दिसतंय डायग्रॅममध्ये? एक ट्रँगल आहे, ट्रँगलच्या एका अँगलचा बायसेक्टर दिलेला आहे. मग कसं लिहिता येईल आपल्याला? इन ट्रँगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल A intersects side BC at point D. Then to prove काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? अँगल बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ ट्रँगल डिवाइड साइड ऑपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ रिमेनिंग साइड. अँगलचा बायसेक्टर त्या अँगलच्या ऑपोजिट साईडला रिमेनिंग साईडच्या रेशिओमध्ये डिवाइड करतो. आपल्याला असं लिहिता येईल BD अपॉन CD इज इक्वल टू AB अपॉन AC. आता ही प्रॉपर्टी म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं ॲप्लिकेशन आहे. मग काय असतं BPT मध्ये? एक ट्रँगल असतो आणि ट्रँगलच्या एका साईडला पॅरलल लाईन असते. आता इथे आपल्याला ट्रँगल दिलेला आहे पण पॅरलल लाईन दिलेली नाही आहे. म्हणजे आपल्याला डायग्रॅममध्ये बदल करावा लागेल. तो बदल आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहूया. कन्स्ट्रक्शन काय करायचे कन्स्ट्रक्शन? तर या ADला C मधून पॅरलल लाईन काढायचे. जर आपण AB प्रोड्यूस केला तर ती लाईन AB ला समजा E मध्ये इंटरसेक्ट करते. हेच आपण इथे लिहूया. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे AD ड्रॉ अ लाईन parallel to ray AD
passing through point B, point C, extend side AB, extend side AB so as to intersect it at point E. Then prove. आता ही प्रॉपर्टी कशी प्रूव्ह करता येईल बघा. आता आपल्याला इथे ट्रँगल मिळालेला आहे, मोठा ट्रँगल EBC. EBC या ट्रँगलचा जर आपण विचार केला, ट्रँगल EBC मोठा ट्रँगल विचारात घेऊया आपण. EBC या ट्रँगल मध्ये AD is parallel to C. म्हणजे ट्रँगल मध्ये ADC ला पॅरलल आहे. मग बाय BPT आपण कसं लिहू शकतो, BD upon CD is equal to AB upon AE. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा, BD upon CD is equal to AB upon AC. म्हणजे BPT यूज केला तर आपल्याला हे एवढं मिळतं आहे, फक्त आपल्याला या AE ला रिप्लेस करावं लागेल. AEच्या ठिकाणी आपल्याला AC दाखवायचा आहे. मग AE ला आपण रिप्लेस करून AC केव्हा लिहू शकतो, जेव्हा आपण AE आणि AC हे आपण इक्वल दाखवू तेव्हा आपल्याला AE ला रिप्लेस करून AC दाखवता येईल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी यूज करावं लागेल. लाईन AD इज पॅरलल टू लाईन CE अँड जर आपण AB ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि जर आपण AC ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे झेड शेपमध्ये जे अँगल्स आहेत हे अल्टरनेट अँगल्स आहेत, हे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. मग हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट होईल, करस्पॉन्डिंग अँगल्स. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील, अल्टरनेट अँगल्स. बट these two angles are congruent, therefore these two angles are also congruent. मग आपण ACE या ट्रँगलचा विचार केला तर ACE चे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग लास्ट इयर आपण प्रॉपर्टी बघितलेली आहे, जर ट्रँगलचे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या अँगलच्या ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट होतील आणि मग आपण या दोन साइड कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. तर बघा हे आपल्याला कसं लिहिता येईल, रे AD is parallel to segment C and BE is the transversal therefore measure of angle
BAD is equal to measure up angle AEC. Say statement number 1, corresponding angles. रिझन लिहिता येईल आपल्याला त्याला, corresponding angles. Also, ray AD is parallel to segment C, and AC is the transversal. Therefore, major angle CAD is equal to measure of angle ACE. Say statement number 2, alternate angles. Alternate angles. But we have given, but ray AD is bisector, therefore these two angles are equal. Angle, measure of angle BAD is equal to measure of angle CAD. Say statement number 3 given. From 3, left sides of 1 and 2 are equal. Therefore, their right sides are also equal. From 1, 2 and 3, we get measure of angle AEC is equal to measure of angle ACE, and therefore in triangle ACE AE is equal to AC. Say statement number 4, sides opposite to equal angles, or side opposite to congruent angles. Now, आता BC या ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. नाव इन ट्रायंगल BCE segment AD is parallel to side C. कंस्ट्रक्शन मध्ये पॅरलल लाईन आपल्याला दिलेली आहे. कंस्ट्रक्शन, and therefore BD upon CD, BD upon CD is equal to AB upon AE by basic proportionality theorem. From 4, AE ला AC ने रिप्लेस करायचं आहे. Therefore, BD upon CD is equal to AB upon AC. Hence,
the property is proved. तर तुम्हाला ही प्रॉपर्टी समजली असेल. एकदा रीड करा आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती लिहून काढा. आपण आता या प्रॉपर्टीवरचं एक्झाम्पल सॉल्व करूया. तर ही प्रॉपर्टी आपल्याला केव्हा यूज करता येईल? जेव्हा आपल्याला ट्रायंगल दिलेला असेल आणि ट्रायंगलच्या एका अँगलचा बायसेक्टर दिलेला असेल तेव्हा प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर आपल्याला यूज करता येईल. तर आपण एक एक्झाम्पल समजावून घेऊया. काय दिलेलं आहे बघा एक्झाम्पलमध्ये. ट्रायंगल पी क्यू आर दिलेला आहे. पी क्यू आरमध्ये या क्यूचा बायसेक्टर दिलेला आहे. फाइंड आर एस यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन. मग आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ट्रायंगलचा एका अँगलचा बायसेक्टर दिलेला आहे, पी क्यू दिलेला आहे, क्यू आर दिलेला आहे, पी एस दिलेला आहे आणि आपल्याला आर एस फाइंड आउट करायचं आहे. तर तुम्हाला डायग्रॅम रीड करता आली पाहिजे. डायग्रॅम रीड करता आली पाहिजे म्हणजे डायग्रॅममध्ये कोणती प्रॉपर्टी दिसते हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर आपल्याला इथे अँगल बायसेक्टर दिसतोय म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर आपल्याला यूज करायचे. तर कसं लिहिता येईल? गिवन पासून सुरुवात करूया. इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट क्यू एस bisects angle Q given. Therefore, bisector of the angle divides opposite side in the ratio of remaining sides. मग आपल्याला कसं लिहिता येईल फॉर्म्युला? PS upon RS is equal to रिमेनिंग साइडचा रेशो पी क्यू अपॉन क्यू आर. रिझन लिहायचं आहे बाय द प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. Therefore, PS is 12, RS find out करायचा आहे, PQ is 14, QR is 21. Substituting the values from given. By cross multiplying, क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे आपण. हा क्रॉस प्रोडक्ट पहिला लिहूया कारण जे काही फाइंड आउट करायचं आहे ते लेफ्ट साईडला राहील. आर एस इंटू 14 इज इक्वल टू 12 इंटू 21. आपल्याला आर एस फाइंड आउट करायचं आहे. 14ला शिफ्ट करूया. देअरफॉर आर एस इज इक्वल टू 12 इंटू 21. यांचा प्रोडक्ट न करता तसंच ठेवायचं आहे. 14 इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. आता इथे डिवाइड करता येतं का बघायचं आहे. तर इथे 7ने डिवाइड करता येईल आपल्याला. 7 2 जा 14, 7 3 जा 21. 2ने वरती डिवाइड होईल. 6 इंटू 3. Therefore, RS is equal to 18. युनिट आपल्याला दिलेलं नाही आहे. युनिट दिलेलं नसेल तर युनिट्स असं लिहायचं आहे आणि आपल्या ज्या ॲन्सरला अशी फ्रेम करायची आहे.
तर ठीक आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असेल. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा. आपण आणखीन एक प्रॉब्लेम बघूया. काय दिलेले बघा इथे. इन ट्रायंगल ABC segment CD bisects angle ACB. If AC is 12, BC is 20, BD is 9, then find AD. अँगल बायसेक्टर दिलाय म्हणजे आपल्याला अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी यूज करायची आहे. तर अगोदरच्या एक्झाम्पल प्रमाणेच आपल्याला लिहिता येईल. गिवन पासून स्टार्ट करूया. इन ट्रायंगल ABC segment CD bisects angle ACB given. Therefore, angle bisector divide opposite side in the ratio of remaining sides. रिमेनिंग साईडच्या रेशिओमध्ये ऑपोजिट साईडला कसं डिवाइड करता येईल. फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल AD अपॉन BD इज इक्वल टू AC अपॉन BC. रिझन लिहिता येईल प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. देअरफॉर AD फाइंड आउट करायचं आहे. BD इज 9 इज इक्वल टू AC 12, BC 20. Substituting the values from given. Therefore, by cross multiplying, we get AD into 20 is equal to 9 into 12. AD फाइंड आउट करायचं आहे. या 20ला इकडे आपण शिफ्ट करून घेऊया. Therefore, AD is equal to 9 into 12. 20 इकडे मल्टिप्लाइड आहे, तिकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. आता इथे डिवाइड करता येतं का बघा. 4 ने डिवाइड होईल. 4 3 जा 12, 4 5 जा AD is equal to 27 upon 5 is equal to 5 5 जा 25, 2 राहिला, त्यावर आपण 0 घेतला, डेसिमल पॉइंट दिला. 5 4 जा 20 units. Therefore, AD is equal to 5.4 units. तर हेही एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल तर एकदा रीड करून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये व्हिडिओ पॉज करून लिहून काढा. तर मित्रांनो, ही दोनही एक्झाम्पल्स व्यवस्थित समजावून घ्या. आपण आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversals. प्रॉपर्टीचं स्टेटमेंट मी इथे लिहिलेलं आहे, ते आपण बघूया. द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल by 3 parallel lines
is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. तर आपल्याला ही प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी डायग्राम काढावा लागेल. काय काढायचं डायग्राममध्ये बघा, अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 3 पॅरलल लाईन्स आणि त्याच पॅरलल लाईनची एनी अदर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे आपल्याला 3 पॅरलल लाईन काढायच्या आहेत, त्यांच्या 2 ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करायच्या आहेत. 3 पॅरलल लाईन्स आपण ड्रॉ करूया. लाईनला नाव देऊया आपण LMN. त्यांच्या ट्रान्सव्हर्सल काढूया. ट्रान्सव्हर्सललाही नाव देऊया आपण XY. सपोज ट्रान्सव्हर्सल X intersect line LMN in points ABC. Transversal Y intersect same parallel lines in point PQR. तर डायग्राम मध्ये आपल्याला जे काही दिसतंय ते गिवन मध्ये लिहायचं आहे. गिवन line L is parallel to line M is parallel to line N. Transversal X and Y. X and Y are the transversals. Transversal X divide the lines in points ABC. Transversal X intersects the lines in point ABC, and transversal Y intersects the lines in points P, Q and R. Then to prove, काय प्रूव्ह करायचे बघा आपल्याला, द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल तयार झालेल्या इंटरसेप्टचा रेशिओ. या 2 पॅरलल लाईनने हा इंटरसेप्ट तयार केला आहे, या 2 पॅरलल लाईनने हा इंटरसेप्ट तयार केलेला आहे. एका ट्रान्सव्हर्सलचे हे 2 इंटरसेप्ट आहेत. एका ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टचा रेशिओ is equal to the ratio of corresponding intercept made on other transversal by the same parallel lines. ही दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे. सेम पॅरलल लाईनने हे 2 इंटरसेप्ट तयार केलेले आहेत, त्यांचा रेशो PQ अपॉन QR. आता BPTने ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला ट्रायंगल हवा आहे. इथे ट्रायंगल नाही आहे, आपल्याला आकृतीमध्ये बदल करावा लागेल. कन्स्ट्रक्शन
काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे बघा. एक तर AR ड्रॉ करावा लागेल किंवा CP ड्रॉ करावा लागेल. आपण सेगमेंट AR काढूया. सेगमेंट AR इंटरसेक्ट लाईन M ॲट पॉइंट D नाव देऊया आपण. ड्रॉ सेगमेंट AR, it intersect line M at point D. कन्स्ट्रक्शन केल्यामुळे आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले. एक ट्रायंगल आहे ACR, दुसरा ट्रायंगल आहे ARP. एक एक ट्रायंगल आपण विचारात घेऊया. प्रूफ. In triangle ACR, sec BD is parallel to side CR. Therefore, AB upon BC is equal to AD upon DR. Say statement number 1 by basic proportionality theorem. तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहू नका. Similarly, in triangle ARP, sec DQ is parallel to side AP. Therefore, इथे आपण रेशिओ असे घेतले तरी चालतील. Therefore, PQ upon QR is equal to AD upon DR. Statement number 2 by BPT. आता स्टेटमेंट 1 आणि 2 जर आपण कंपेअर केलं तर त्यांच्या राईट साइड्स इक्वल आहेत, म्हणून आपल्याला त्यांच्या लेफ्ट साइड इक्वल घेता येईल. फ्रॉम 1 and 2 we get AB upon BC is equal to PQ upon QR. Hence, the property is proved. Hence, the property is proved. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केलेली आहे. तर ही प्रॉपर्टी आपल्याला केव्हा वापरता येईल? जेव्हा 3 पॅरलल लाईन्स दिलेले असतील, त्यांच्या 2 ट्रान्सव्हर्सल दिलेले असतील, तेव्हा एका ट्रान्सव्हर्सलवरच्या इंटरसेप्टचा रेशो हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवरच्या इंटरसेप्टच्या रेशो बरोबर घ्यायचा आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर तुम्हाला ही प्रॉपर्टी समजली असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रॉपर्टी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आता या प्रॉपर्टीवर आधारित आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया. काय दिलेले आहे बघा. 3 पॅरलल लाईन्स दिलेले आहेत.
3 इंटरसेप्ट दिलेले आहेत आणि एक इंटरसेप्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग काय लिहिता येईल आपल्याला? गिवन पासून स्टार्ट करूया. लाईन L is parallel to line M is parallel to line N. गिवन 3 पॅरलल लाईन दिलेले आहेत. मग आपल्याला काय करता येईल? AB, therefore AB upon BC is equal to PQ upon QR. Property of intercept made by 3 parallel line. Property of 3 parallel lines and their transversals. अशा प्रकारे रिझन लिहायचं. बऱ्याच वेळा मुलं चुकून इथे बाय BPT असंही रिझन लिहितात. तर लक्षात ठेवा, 3 पॅरलल लाईन्स असेल तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स असंच रिझन लिहायचं आहे. आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. AB इज 10, BC इज 15, PQ 12, QR आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज फ्रॉम गिवन by cross multiplying 10 into QR is equal to 15 into 12. तर हा प्रॉडक्ट करत बसायचा नाही आहे, वेळ घालवायचा नाही आहे. नेक्स्ट स्टेपला आपण या 10ला शिफ्ट करणार आहोत. 10 इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर QR इज इक्वल टू 15 into 12 upon 10. आता इथे डिवाइड होत असेल तर डिवाइड करायचं आहे. 5 ने डिवाइड होईल बघा इथे. 5 3 जा 15, 5 2 जा 10, या 2 ने वरती डिवाइड होईल. 2 1 जा 1, 2 6 जा 12, 3 into 6. Therefore QR is equal to 18. आपल्याला युनिट दिलेलं नाही एक्झाम्पलमध्ये, मग आपण फक्त युनिट्स असं लिहायचं आहे आणि जे काही आन्सर आपण काढलेलं आहे त्याला फ्रेम करायचे. अशा प्रकारे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि एक्झाम्पल लिहून काढा. थँक्यू.